बेडरूममध्ये कोणत्या दिशेला काय असावे नसावे. बेडरूम मुख्य दाराच्या अगदीच जवळ नसावी. संसारात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश होऊ शकतो. बेड कडेला टेकलेला असावा. बेड बरोबर दरवाजाच्या समोर नसावा. बेड मागे खिडकी नसावी. बेडवर झोपल्यावर डोके किंवा पाय दरवाजाकडे करू नयेत. बेडवर सूर्यप्रकाश सरळ पडू नये. पूर्व दिशेकडील बेडरूम मुलांसाठी व पश्चिमेकडील बेडरूम मोठ्यांसाठी चांगली असते. बेडसमोर ड्रेसिंग टेबल वा आरसा नसावा. यामुळे पती पत्नी संबंधात दुरावा येऊ शकतो. अशा स्थितीतून बचावासाठी रात्री झोपताना आरशावर पडदा टाकावा. मंद सुखद प्रकाशाचा टेबल लॅम्प ठेवू शकता. असा प्रकाश शक्ती देतो. खरे तर बेडरूममध्ये टीव्हीही नसावा. जर ठेवायचाच असेल तर रात्री झोपण्यापूर्वी त्याचा प्लग काढावा व तो कपड्याने झाकावा. मास्टर बेडरूम दक्षिण पश्चिम म्हणजेच नैऋत्य कोपऱ्यात असावी. त्यामुळे आपला घरावर पूर्ण कंट्रोल राहून आपलं जीवन शांततेत जाईल. मुलांच्या बेडरूम्स मास्टर बेडरूमच्या उत्तरेला असाव्या. मुलांनी विशेषतः कुमारी मुलींनी दक्षिण पश्चिम कोपऱ्यातील बेडरूम मध्ये झोपू नये. गेस्ट रूम उत्तर पश्चिम कोपऱ्यात असावी. पाहुणा जास्त दिवस राहू नये व त्याने घरावर ताबा मिळवू नये असं वाटत असल्यास त्याला दक्षिण पश्चिमेतील कोपऱ्यातील बेडरूम देऊ नये. आपले बेड असे ठेवा की आपले डोके दक्षिणेकडे वा पूर्वेकडे राहील. पश्चिमेकडे डोके करून झोपणे टाळा. कधीही उत्तरेकडे डोके करून झोपू नका. रात्री झोपे विना जातील. वॉर्डरोब आणि जड फर्निचर नैऋत्य म्हणजेच दक्षिण पश्चिम बाजूला ठेवा. सुखी वैवाहिक जीवनासाठी ड्रेसिंग टेबल पूर्वेकडे वा उत्तरेकडे ठेवा. परंतु कधीही आपल्या बेड समोर ठेवू नका आणि 2 सिंगल बेड जोडून डबल बेड करू नका. बेडरूम मध्ये फिश ॲक्वेरियम व लिव्हिंग प्लांट्स ठेवू नका. बाथरूमचा दरवाजा बेड समोर नसावा. बाथरूमचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा. वास्तुशास्त्राची ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. ओम नमो नारायणा.